हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही बघितलंच असेल की यांना मी छान असं रेडी करून आम्ही निघालो आहोत त्याचं फोटो सेशन करायला. कुठे बाहेर नाही करणार, आमच्या इथेच करत आहोत सोसायटीमध्येच. तर त्याचं फोटो सेशन करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. त्याचा मेकअप केला ना त्यावेळेसच त्याने लगेच मिटून टाकलेला. गंध तो काही ठेवतच नव्हता. फायनली त्याने ठेवला, त्याला पटकन रेडी केला आणि आलो खाली. बघा कसं बासुरी वाजवतोय. वाजा. प्रत्येक आईला जशी हौस असते ना तशी मलाही आहे की यांचं कसं मला काहीतरी स्पेशल करता येईल ना हे मी नेहमी बघत असते. मी त्याचा म्हणजे तो 1 महिन्याचा होता ना तेव्हापासून फोटो सेशन करत आलेले आहे, जे मंथली करतात ना ते. तर त्यावेळेस गोकुळाष्टमीसाठी त्याला हा ड्रेस घेतला होता. तर त्यावेळेस पण खूप छान असं थीम केली होती मी. तर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर म्हणलं आता बघूयात की यांना हा येतो का. ड्रेस घालून बघितला तर परफेक्ट आलेला. थोडासा टाईट झाला पण एवढं काही वाटत नव्हतं. मग छान असं त्याला रेडी केलेलं आणि फोटो काढण्यासाठी खाली घेऊन आलेलो. तर एवढी मस्ती करत होता ना, त्याला हा ड्रेस एवढा आवडलेला होता, खूप एन्जॉय करत होता. आणि मटकत तर एवढा होता ना, त्याचे नखरे ते बघून खरंच वाटलं की माझा नटकट काना म्हणजे बरोबर दिसतोय. आणि किती वेळ धावपळ करावी लागते थोडंसं त्याचं शूट करण्यासाठी. बघा खूप दमवतो पण हरकत नाही, कारण ह्याच आठवणी आहेत, ह्याच गोड गोष्टी आहेत जो तो पुढे बघेल आणि त्यालाही खूप भारी वाटेल की आपण कसं करत होतो आणि मम्मी पप्पा आपल्यासाठी काय काय करत होते. तर मग म्हटलं आता जाऊन आपण घर बघूया, कारण खालीच होतो. मग गेलो आणि घराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. बोलले पण ते नेक्स्ट मंथमध्ये पोझिशन भेटेल म्हणून. तर घरासाठी काहीतरी घ्यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. तिथे बघितलं खूप, पण जे आम्हाला पाहिजे होतं बऱ्याच शॉपमध्ये बघितलेलं. मग नंतर ठरवलं की ऑनलाईन चेक करूया. तर ऑनलाईन आम्हाला ती गोष्ट भेटलेली पण आहे, जे आल्यावरती तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझ्या मोबाईल घेतल्यापासून त्याच्यावरती गोरिल्ला ग्लास हा काय बसवलेलाच नाहीये की सारखा मोबाईल फेकत असतो. म्हटलं मोबाईलला काय होण्या अगोदर आपण गोरिल्ला ग्लास बसून घेऊया. सॅमसंग स्टोअर दिसलेलं, तिथं गेलो आणि बघितलं तर माझ्या मोबाईलचा तिथे गोरिल्ला ग्लास अवेलेबलच नव्हता. तर ते बोलले 2 दिवसांनी येणार आहे. मग ठीक आहे बोललो आणि निघालो. नंतर मग सुपर बाजारमध्ये जायचं होतं. डीमार्टमध्ये काल गेलेलंच होतं पण तिथनं त्या गोष्टी आणायचं विसरलेलो होतो, त्यामुळे सुपर बाजारमध्ये गेलो. तिथे जे पाहिजे होतं ते घेतलं आणि बिलिंग करून निघालो. आणि आम्हाला तिथे एक गिफ्ट भेटलं आहे, ते तुमच्यासोबत घरी आल्यावरती शेअर करतेच. तर हे आम्हाला 6 काचेचे ग्लास भेटले आहे. क्वालिटी पण 1 नंबर आहे. ते कसं काय भेटले तर सांगते. तिथे काय ना, आम्ही पहिल्यापासून शॉपिंग करतो आणि ते प्रत्येक शॉपिंगमधनं आपल्याला पॉईंट्स देत असतात. तर ते पॉईंट्स आमचे पूर्ण झालेले होते, त्यामुळे हे आम्हाला काचेचे ग्लास गिफ्ट भेटलेले. म्हणलं बरं झालं, मला पाहिजेच होते. आणि त्यानंतर वांग्याची भाजी केलेली होती मस्त, दुपारीच करून गेलेले होते. आणि मग आल्यावरती मला माहिती होतं बराच वेळ होणार आहे. मग जेवायला वाढलं आणि मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलेलं. आणि सोसायटीमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम ठेवलेला होता. मग आहोंना म्हणलं जेवण वगैरे झाल्यावरती आपण तिथे जाऊया. आमचं जेवण करून झालं आणि आम्ही गेलो दहीहंडी बघायला. गेलो आणि बघितलं तर काय, सगळे पुरुष मंडळी मस्त असे डान्स करत होते आणि त्यांच्या अंगावरती पाईपने पाणी टाकणं सुरू होतं. थरावर थर मांडून सगळे दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि सारखे पडतही होते. बघून खूप भारी वाटत होतं. आणि मग फायनली त्यांनी दहीहंडी फोडली. आणि तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.